यात एक महत्त्वाची बातमी येते. बातमी आहे महाविकास आघाडीच्या नेत्यानंच महाविकास आघाडीतील आमदारावर केलेल्या आरोपासंदर्भातली. नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणावरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंवर देवाणघेवाणीचा आरोप केलाय. विकास ठाकरे बावनकुळेंना वाचवत असल्याचं अंधारेंनी म्हटलंय. विकास ठाकरेंकडे पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले असा सवालही सुषमा अंधारेंनी केलाय. म्हणणं मला अनाकलनीय हे मी कालच म्हटलं, पण असू शकतं. काही स्थानिकचं राजकारण असू शकतं, काही गिव्ह अँड टेक कल्चर असू शकतं. एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे आणि मला सगळी माहिती आहे. ते जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे, रविवारी मध्यरात्री अपघात झाला, त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली? आज दिवसभरात राज्यामध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात. पहिली बातमी असेल आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी संदर्भातली. तर कोर्टाच्या आजच्या या कामकाजाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे कुणाचे आमदार अपात्र ठरणार याकडे विशेष लक्ष असेल. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स साम टीव्ही आपल्या समोर घेऊन येणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आरक्षणासंदर्भातली. क्युरेटिव्ह पिटिशनवर आता सुप्रीम कोर्टातच सुनावणी होणार आहे. तर मराठा आरक्षणासंदर्भात दिलासा मिळणार का याकडे साम टीव्हीचं लक्ष असेल. तर राज्यामध्ये विदर्भात अनेक ठिकाणी पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडालेली आहे आणि त्यामुळे बुलढाणा, भंडारा, गडचिरोलीमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. तिथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. यासह अनेक बातम्या आपण आज काय विशेषमध्ये पाहणार आहोत. क वर्गातील 26 आणि ड वर्गातील 9 अनुकंपा